चला तर आपण तोंडाची चव वाढवणारी शिंगोडे तयार करणार आहोत। नेहमीची तीच ती भाजी चपाती खाण्यापेक्षा नक्की एकदा हे करून बघा। घेतलेलं सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये छान आपल्याला कुटून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी बेसन पीठ आणि त्यानंतर त्यामध्ये सर्व मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत। डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की बघा अगदी प्रमाणासहित। आणि आवडली तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका। पाणी टाकून घट्टसर गोळा मी तयार करून घेतला। हाताला तेल लावून याचे आपल्याला शिंगोळे तयार करून घ्यायचे आहेत। बघा ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने तयार करून घ्यायचे। एकदा का सर्व शिंगोळे तयार करून झाले की आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे। त्यामध्ये मसाल्याच्या डब्यात असतील ते सर्व मसाले टाकून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा टाकायचं आहे। पाण्याला छान उकळी आली की त्यात चवीनुसार मीठ घाला आणि तयार शिंगोळे आपल्याला घालायचे आहेत। बेसन पीठ पाण्यामध्ये मिसळून ते सुद्धा घातलं। शिंगोळे छान असे शिजवून घ्या, ताटात वाढा आणि ताव मारा।